हा सर्व काळ 1857च्या राष्ट्रीय उठावाच्या आसपासचा आहे। देशभर एक वेगळ्याच प्रकारचं मंत्रमुग्ध वातावरण त्या ठिकाणी तयार झालेलं होतं। कारण या देशामध्ये जे इंग्रज आहेत ते आपल्या देशावर अन्याय करत आहेत, या ठिकाणी आर्थिक लूट करत आहेत, सर्वांना समान वागणूक देत नाहीत, अशा प्रकारची भावना समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर होती। आणि या ठिकाणच्या ज्या काही भाषा होत्या, समाज होता, त्याचा अभ्यास करायला सुरुवात केलेली होती। आणि शिक्षणाच्या दृष्टिकोनातून चांगल्या प्रकारचं वातावरण हळूहळू त्या काळात तयार व्हायला होतं। म्हणजे मिशनरी शाळा सुरू व्हायला होत्या, पण मिशनरी लोक काय करायचे म्हणजे हे ख्रिश्चन धर्माचा सुद्धा प्रसार करायचे त्याच्याबरोबर, आणि हे मात्र ज्योतिरावांना खटकायचं। आणि मग ज्योतिरावांनी ठरवलं की जे समाजातील जे काही महिला वर्ग आहे किंवा जे पुरुष वर्ग आहे किंवा गोरगरीब लोक आहेत, हे शिक्षण घेऊ शकत नाहीत, तर त्याच्यासाठी आपण शाळा सुरू करायला पाहिजे। सर्वात मोठी अडचण होती मुलींची शाळा सुरू करण्यासाठी महिला अध्यापिकेची, कारण त्या ठिकाणी शाळा सुरू करण्यासाठी शिक्षिकेची गरज होती, पण शिक्षिका मिळणं एवढं काही सोपं नव्हतं। मग त्यांनी काय केलं, आपली जी अर्धांगिनी होती सावित्रीमाई, हिला काय केलं, सावित्रीला शिकवायला सुरुवात केली त्यांनी स्वतः। आणि स्वतः शिकून त्या ठिकाणी ती ज्यावेळेस नांदायला आलती त्यावेळेस सावित्रीमाईंनी एक पुस्तक सुद्धा सोबत आणलं होतं। शिक्षणाची आवड त्यांना मुळतच होती। आणि नंतर पुढे ज्योतिराव फुले यांनी शिक्षण दिलं आणि सावित्रीमाईंना त्या ज्यावेळेस त्यांचं असं लक्षात आलं की आपण आता विद्यार्थिनीला शिकवू शकतात, त्यावेळेस त्या दररोज जी शाळा काढलेली होती त्याच्यामध्ये काही मुलींचं ॲडमिशन झालेलं होतं, त्या विविध जातींच्या मुली होत्या, तर त्यांना त्या ठिकाणी ते शिकवायला जायच्या। मग हे जो काही तो सनातनी लोक होते हिंदू धर्मातले, त्यांना ते आवडत नसायचं की ही धर्म बुडवायला निघाली, कारण धर्माने काय केलं होतं, शिक्षण हे मुलींना नाकारलेलं होतं, महिलांना नाकारलेलं होतं। मग त्यांना वाटायचं वाई धर्म बुडवायला लागली, मग हे काही बरोबर नाही, आता हे समाजामध्ये काय मग आपल्या बरोबर येणार आहेत का पुरुषांच्या, असं त्यांचं वातावरण त्या ठिकाणी तयार झालं होतं। आणि त्या ठिकाणी जे सनातनी लोक होते ते त्यांच्यावर दगड शेणाचा मारा करायचे, त्यांना अपशब्द बोलायचे, हे सर्व सहन करायचे सावित्रीमाई। का तर आपण समाज जागृत झाला पाहिजे, मुलींचं शिक्षण झालं पाहिजे ह्याच्यामुळं। आणि मग ते स्वतः त्या ठिकाणी त्यांच्या पिशवीमध्ये साडी वगैरे घेऊन जायच्या, ज्या ठिकाणी ते गेल्यानंतर ते बदलायच्या आणि त्या ठिकाणी विद्यार्थिनीला शिकवायच्या। आणि त्याचा एक पुढं चालून खूप मोठा असा वटवृक्ष निर्माण झालेला आपण पाहतो। त्याच्यातूनच पुढं ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाज त्या ठिकाणी स्थापन केला आणि सत्यशोधकाच्या माध्यमातून त्यांनी ज्या काही हिंदू धर्मामध्ये ज्या काही विविध अशा प्रकारच्या रूढी परंपरा आहेत, ज्या की त्या ठिकाणी समाजाला घातक होत होत्या, त्याच्यावर त्यांनी प्रहार करायला सुरुवात केली। आणि मग त्याची सुरुवात पुण्यामध्ये विशेषतः झाली। पुणे तर सनातन्यांचा बालेकिल्ला होता, पण तशा सुद्धा ठिकाणी ज्योतिराव फुलेंनी त्या ठिकाणी अस्पृश्यांसाठी आपल्या घरचा हौद पाण्याचा खुला केला, कारण जे मूलतः गरज आहे पाण्याची ते सुद्धा तुम्हाला मिळू दिलं जात नव्हतं, सार्वजनिक ठिकाणावर भरू दिलं जात नव्हतं। मग त्याच्यासाठी विरोध करण्यासाठी त्यांनी काय केलं की हे सुद्धा सगळे आपलेच माणसं आहेत, आपलेच लेकरं आहेत, आणि त्याच्यासाठी त्यांनी हौद खुला करणे। त्याचप्रमाणे त्या ठिकाणी खूप लहानपणी बालविवाह होत असल्यामुळं काय व्हायचं की लवकरच मुलगा एखाद्या वेळेस ही व्हायचा किंवा मुलीचं काहीतरी व्हायचं, आणि मग अशा वेळेस मुलाचं झालं, समजा मुलीचं झालं तर एवढा फरक पडत नव्हता, पण मुलगा वारल्यानंतर ती मुलगी काय व्हायची, बालपणीच विधवा व्हायची। मग अशा मुलींना त्या ठिकाणी खूप त्रास सहन करावा लागायचा, त्यांचं त्या ठिकाणी केशवपन करायचं, म्हणजे विशेषतः ही उच्चवर्णीय जातींमध्ये ते फार मोठ्या प्रमाणात पसरलेलं होतं। तिचे लवकरच केस काढले जायचे आणि मग तिला शुभ ठिकाणी तिला प्रवेश नाही, बाहेर तिला फिरायला बंदी, मग असं त्या मुलींना खूप त्रास व्हायचा। आणि मग अशा मुली एकतर आत्महत्या करायच्या किंवा मग घरामध्ये बसून आडबाजू बसून त्या कुडून शेवटी त्यांचे त्या मृत्यू पाहायच्या। मग हे काही त्यांना सहन होत नव्हतं। मग ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी त्याच्यासाठी कार्य करण्याचं ठरवलं
मग त्याच्यासाठी काय करायचं बाबा, तर जे काही न्हावी समाजाचे लोक आहेत त्या ठिकाणी केशोपन करायचे त्या मुलींचं. तर त्यांनी त्यांचं मन बदलायचं अगोदर ठरवलं. त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही तुमच्यातलं कुणीच केशोपन करायला जायचं नाही, किती पैसे देऊ द्या. आणि मग त्याची संघटना त्यांनी बांधली. आणि मुलांना तुम्हाला आश्चर्य वाटेल की 1857च्या नंतरच्या काळामध्ये न्हावी समाजातलं कुणीच जायला गेलं केशोपन करण्यासाठी. आणि मग हळूहळू समाजात जागृती होऊ लागली, मुली शिकू लागल्या, एक वेगळ्याच प्रकारचं वातावरण तयार होऊ लागलं. आणि मग त्या काळामध्ये 1854ला त्यांनी काव्य फुले नावाचं एक ही लिहिल्या, कविता लिहिल्या. त्याचप्रमाणे 1892ला त्यांनी जा शिक्षण मिळवा नावाची एक कविता लिहिली. त्याचप्रमाणे सावित्रीबाई एवढ्या प्रगल्भ झाल्या होत्या की त्यांनी त्यांचं ज्योतिराव फुलेंनी जे साहित्य लिहिलेलं होतं, गुलामगिरी, ब्राह्मणाचे कसब, अशा प्रकारचे ग्रंथ लिहिलेले होते. तर ज्योतिराव फुलेंनी जी भाषणं केलेली होती ते भाषणच त्यांनी लिहून काढली सावित्रीबाई फुले यांनी, आणि आज ती सुद्धा उपलब्ध आहेत. अशा प्रकारचं महान कार्य या पती पत्नींनी केलेलं आहे. त्याचप्रमाणे त्या काळामध्ये प्लेगची साथ येत होती. प्लेग म्हणजे असा एक रोग होता की जो उंदीरापासून पसरायचा. उंदीर तर बरोबर असतात, मग त्या रोगामध्ये काय व्हायचं की इथं टाकीमध्ये गाठ यायची आणि ते गाठ येऊन त्या व्यक्तीला प्रचंड ताप यायचा. ताप आला की 2, 2.5, 3 दिवसामध्ये राम नाम सप्ते तो त्या व्यक्तीचा मृत्यू व्हायचा. मग हे संसर्गजन्य होता, तो पसरायचा असा लागोपाठ. गावात भयानक भीतीचं वातावरण पसरायचं. आपले जे पूर्वज आहेत त्यांनी सुद्धा प्लेग पाहिलेला आहे. तुमचे खापर पंजोबा यांनी सुद्धा प्लेग पाहिलेला आहे. तर ती साथ पुण्यामध्ये आली आणि मुलांना त्यांची सेवा करण्यासाठी ब्रिटिशांचं राज्य होतं, त्यांनी असं कडक धोरण स्वीकारलं की कुणी सुद्धा या ठिकाणी ज्यांना संसर्ग आहे त्यांनी जायचं नाही, म्हणजे समाजामध्ये फिरायचं नाही. ते बुटं घालून घराणी शिरायचे. मग हे सर्व त्यांना बघवलं नाही आणि त्यांची सेवा करण्यासाठी स्वतः सावित्रीबाई फुले यांनी त्या ठिकाणी कॅम्प्स आयोजित केले. आणि त्याच्यामध्ये सावित्रीबाई फुले यांना प्लेगची सुद्धा बाधा झालेली आपल्याला दिसून येते. आणि अशा महान व्यक्तिमत्वाचा त्या ठिकाणी मृत्यू 10 मार्च 1897ला पुणे या ठिकाणी झाला. विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले ही आपल्याला लाभलेलं एक महान अशा प्रकारचं लेण आहे, लक्षात ठेवा. त्यांच्या महान कार्यामुळेच आज आपल्या इकडं एक एवढं शिक्षणाचं मोठं कार्य या ठिकाणी झालेलं आपल्याला दिसून येतं. आणि इंग्रजांना सुद्धा त्या ठिकाणी विविध अशा प्रकारचे चांगले धोरणं त्या ठिकाणी आखावे लागले. स्वतः ज्योतिराव फुले यांनी त्या ठिकाणी इंग्रजांपुढं या ठिकाणची दयनीय अवस्था शिक्षणाबद्दलची त्यांनी, आज जी तुम्हाला ह्या शाळा दिसतात का नाही, शाळेत शिक्षक दिसतात, मॅडम दिसतात, या अंगणवाडी ताई दिसतात, याचं कारण त्या काळामध्ये महात्मा ज्योतिराव फुले असं म्हणाले होते की पगारी शिक्षक नेमा आणि जे की त्या ठिकाणी नियमित जाऊन शिक्षण देतील. कारण त्या काळामध्ये पोटार्थी अशा प्रकारचे शिक्षक नेमले जायचे आणि ते पोटार्थी शिक्षक मग जुजबी अशा प्रकारचं शिक्षण द्यायचे. त्या ठिकाणी विविध अशा विषयामध्ये असं डीप अशा प्रकारचं नॉलेज देणारे शिक्षक त्या ठिकाणी या काळात निर्माण झाले. याचं सर्व श्रेय त्यांना आहे आणि आपण त्यांच्या चरणी सदैव नतमस्तक होतो. तर एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.